मॅडम झालं, अडवलंही नाही. तारा मॅडम, हे बघ, मी चांगल्या कामासाठी निघाले, का अडवलंस मला? चांगल्या कामासाठी जाताय ना? हा घ्या प्रसाद. झालं, निघू आता? नाही, मला बोलायचं आहे तुमच्याशी. हे बघ, पटकन बोल, माझं काम आहे. आपण बाहेर जाऊन बोलूयात का प्लीज? चला. माईंने मला सगळं सांगितलंय. आता तुला सगळं कळलंच आहे, तर मग बोलण्यासारखं काय उरलंय? खूप काही बोलायचं आहे. हे बघा तारा मॅडम, मला माहिती आहे तुमचं एक स्वप्न आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. कारण तुमच्या लहानपणापासूनच माईंनी त्यांची स्वप्न तुमच्यावर लादली आहेत. सगळं मान्य आहे मला, पण तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय. मी माझा विचार करतेय हा? आणि इतकी वर्ष मी मम्माचा विचार करत आले, ते विसरलीस? हा अगं, इतकी वर्ष तिच्याचसाठी करत आले ना हा खोटारडेपणा. मग आता जर मी माझा विचार करते तर काय बिघडलं? तारा मॅडम, तुम्हाला काय वाटतं? मला हे सगळं करताना बरं वाटतंय का? मलाही खूप त्रास होतोय. मलाही वाटतं की माझी स्वतःची काहीतरी ओळख असावी, पण मला माहिती आहे ते शक्य नाही आहे. स्वीकारलंय मी, कारण मी फक्त स्वतःचा नाही तर माझ्या घरच्यांचा सुद्धा विचार करते. सावली, तू तुझ्या घरच्यांचा विचार केलास हा तुझा निर्णय आहे, आणि मी माझा विचार करते हा माझा निर्णय आहे. हो, पण ऐकून घ्या माझं. तुम्ही आता तुमचं स्वप्न आणि गाणं या दोन्ही गोष्टी करू शकता. मी नाही का ऑफिस सांभाळून रियाजाला यायचे आणि मग आपण कार्यक्रम सुद्धा करायचो ना. हे बघ, आता मला कोणाचाच विचार नाही करायचा, ना तुझा ना मम्माचा. मी आता फक्त माझा विचार करणार आहे. माझं ठरलंय आणि मी आता माघार घेणार नाहीये. इतका चांगला रोल मिळालाय, मी ही संधी नाही जाऊ देणार. आता कुठे जाऊन मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करतेय. आता मला कुणीही अडवलेलं चालणार नाही. नाही अडवणार कोणीच तुम्हाला. मी तेच तुम्हाला सांगते, तुम्हाला या दोन्ही गोष्टी करता येतील. माझ्यासाठी नाही, तुम्ही तुमच्या मम्मासाठी करा. अगं, इतकी वर्ष माझ्या मम्माने तिच्या स्वप्नापुढे माझा कधीच विचार नाही केला. सो आता मी सुद्धा ना माझ्या स्वप्नापुढे तिचा विचार नाही करणार, कारण मी सुद्धा तिचीच मुलगी. फोन ठेव रे. का फोन करतोस तू सारखा? माझ्या वाट्याला जायचं नाही मग का म्हणजे गॅरेजवर का आला होतास मला त्रास द्यायला? शेवटचं सांगतोय तुला, माझ्या वाट्याला जाऊ नको, सोडणार नाही तुला. नाहीतर मी कोणाशी बोलता? फोन ठेव, फोन ठेव. अशी का बघतेस तू? मला सांगा ना. अगं नाही गा, इतकंच काय महत्वाचं नाही आहे. हो, पण तुम्ही ज्या पद्धतीत बोलत होतात त्यावरून तरी असं काही वाटत नाहीये. सांगा ना प्लीज. तू जसा विचार करतेस ना तसं काही एक नाहीये. मला आता कुठलाही धक्का सहन नाही होणार. सांगा ना प्लीज. शांत हो. सगळं मी तुला खरंच सांगणार आहे. मी या घरात येण्यापूर्वी मी खूप चुकीच्या गोष्टी केल्यात. हा जो माणूस आहे ना, जो मला फोन करतोय, तो माझा साथीदार होता या सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये. ऐक ना, पण त्याचा आणि माझा आत्ता काडी मात्रही संबंध नाहीये. मग त्याने आता का कॉल केला होता? कारण मी बदललोय, तो नाही ना. अमृता, कसं आहे, आपण आपला वर्तमान बदलू शकतो, भूतकाळ नाही. काय हवंय त्याला? पैसे मागतोय तो. ॲक्च्युली त्याच्याकडे अशा काही गोष्टी आहेत की त्यामुळे तो मला ब्लॅकमेल करतोय. हा, मग आपण पोलिसांकडे जाऊया ना. त्याने काय होईल? अगं, मी स्वतःच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला, हे त्याला माहिती आहे. मी सारांची फ्रॉड सिग्नेचर करून पैसे काढलेत. मी खूपशा चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. हे सगळं जगासमोर येईल नाही का? हो, पण आम्ही त्यांना सांगू ना की आमच्या कंपनीची काही तक्रार नाहीये. किती भोळी आहेस तू. अगं, असं नसतं. पोलीस कायद्यावर बोट ठेवणार
आणि मला अटक करणार, शिक्षा भोगायला लावणार. मी शिक्षा भोगायलाही तयार आहे अमृता. फक्त आपल्या बाळाचा जन्म होऊ दे, मग मी जाईन आजन्म तुरुंगात. का बोलताय असं? आत्ताच आपल्या बाळाला बघून आलो ना आपण सोनोग्राफीमध्ये. असं अशुभ का बोलताय? प्लीज असं बोलू नका ना. काय करू मी सांग ना. माझी कर्म माझा पिच्छा सोडायला तयार नाही आहे. विसरा आता हे सगळं. या माणसाचं काय करायचं ते आपण बघू. जेवायला वाढते, चला जेवून घ्या तुम्ही. अमृता, हा विश्वास मी कधीच तोडणार नाही. कधीच नाही. असं आहे तर आता आपल्या गावातल्या लोकांनी सहकार्य करायला नकार दिला असेल तर आपण तरी काय करणार? पण असं हातावर हात धरून फक्त बसून नाही चालणार. आपल्याला काहीतरी करायला हवं. हो ते आहेच, पण आता आपल्याला तिथल्या वनस्पती मिळाल्याच नाही तर आपलं कामच थांबेल. मला असं वाटतंय की आपण फक्त आपला विचार करतोय. म्हणजे बघा ना, काहीच दिवसात आपलं त्या गावकऱ्यांची इतकं छान नातं तयार झालंय आणि आता त्या गावातल्या बायका अडचणीत आहेत. मग त्यांना असं अर्ध्या वाटेवर सोडून नाही ना चालणार. मग आता करायचं काय? त्या लोकांची अंधश्रद्धा दूर करायला हवी. आपण एक काम करूयात. गावकऱ्यांना न कळवता 4-5 माणसांना घेऊन जाऊयात आणि ते भूत बाटलीत उतरवूयात. बाटलीत? तर त्यासाठी केवढी मोठी बाटली लागेल माहितीये का? अरे बाटली तुला आधी उतरवेन त्या बाटलीत मी. अरे बाटलीत उतरवूयात म्हणजे जे काय सत्य आहे ते लोकांसमोर आणूयात. हो, पण हे फक्त 4-5 जणांचं काम नाहीये. आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. मगच आपण जंगलात जाऊन बघू शकतो. पण यावेळेस आपण एकटे नसू. कोणाची मदत? एकच माणूस आहे. कोण? चला. अरे वा सावली, मी कायम संधीच्या शोधात असते आणि तू मात्र मला संधीवर संधी मिळवून देत राहते. त्या सदाशिवला कळवायला हवं. देवा भाऊ, काय तुम्ही कुठे होतात इतके दिवस? अरे बस क्या सिस्टर, अगं ट्रेनिंग सुरू होतं माझं. तरी मी म्हणतोय मला सारख्या उचक्या का लागतायत. कालच आलो ट्रेनिंग संपवून. वेळेवर आलायस तू. गरज होती तुझी. हा, मी इकडे नव्हतो तेव्हा बरंच काय काय झालं इकडे. खबर ती मेरे को. मी पण खूप मिस केलं या सगळ्यांना. नाही, ते सगळं ठीक आहे, पण इथे जरा खूप वेगळा प्रॉब्लेम झालाय. हा बोला, कोणाला पकडायचंय? भूताला. अरे बबलू, मी इन्स्पेक्टर आहे, तांत्रिक नाही. अहो नाही, खरंच भूताला पकडायचं आहे. ओह, लगता है कुछ टेंशन वाली बात है. हा मॅटर काय, जरा सविस्तर सांगा मला. सांगतो. ज्याची देवावर खरी श्रद्धा असेल तो भूताला कसा घाबरेल? नुसतं बोलणं सोपं आहे. हिम्मत असेल तर जंगलात जा.